नमस्कार. आपल्याकडे वेगवेगळी मंदिरं आहेत ना, खूप मंदिरं असतात आजूबाजूला आपल्या. म्हणजे कुठे गणपतीचं मंदिर असतं, कुठे रामाचं मंदिर असतं, कुठे देवीचं मंदिर असतं, कुठे अजून कोणती मंदिरं असतात. आणि या सगळ्या मंदिरांच्या मध्ये मी जी दोन नावं घेतली नाहीत त्याची मंदिरं जास्त असतात. एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उत्तर भारतात सापडेल, जे सर्वाधिक संख्येनं. आणि जसं तुम्ही अलीकडे याल तसं हनुमानाचं मंदिर तुम्हाला जास्त दिसेल. महाराष्ट्रात तर मारुतीचा पार नाही असं गाव नाही, म्हणजे प्रत्येक गावात असा मारुतीचा पार तुम्हाला सापडेल. एक वेळेला देवीचं मंदिर गावात असणार नाही, एक वेळेला रामाचं मंदिर गावात असणार नाही, एक वेळेला अजून कुठलं मंदिर गावात असणार नाही, गणपतीचं मंदिर गावात असणार नाही, पण हनुमानाचं मंदिर मात्र गावात असतं. मारुतीच्या पारावर लोक बसतातच. गावात मारुतीचं मंदिर असतं. काय कारण आहे भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंताची मंदिरं जास्त असण्याचं? का या दोनच देवता अधिकाधिक लोकप्रिय झाल्या? का या दोनच देवतांची पूजा होत असावी असा प्रश्न आपल्याला पडत असेल ना. याच्यापैकी हनुमंताचं आज मी सांगणार आहे. का ते? कारण आपला विषय सध्या राम मंदिराचा चालू आहे आणि रामायणातल्या एकेका पात्राची ओळख करून आपण घेत आहोत. आणि मग त्यात हनुमंताच्या संबंधी रामायणात बोलायचं नसेल तर मग उरलं काय ना? उरलं काय? रामायणाबाबत बोलायचं असेल तर रामाविषयी बोललंच पाहिजे, सीतेविषयी बोललंच पाहिजे, दशरथाच्या विषयी बोललंच पाहिजे. पण हे सगळं बोलत असताना त्याच्या आधी हनुमंताच्या विषयी बोललं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून हनुमंताचं चरित्र कथन, हनुमंताचं गुणगान करणं आवश्यकच आहे. म्हणूनच सगळ्या ठिकाणी जवळपास हनुमंताची मंदिरं तुम्हाला सापडतील. मुळात रामायणाच्या कथेमध्ये रंगच भरतो तो हनुमान नावाच्या पात्राचा प्रवेश झाल्यापासून. म्हणजे आजकाल ती पद्धत लागली काही सांगायची, म्हणून मी पात्राचा प्रवेश झाल्यापासून असा शब्द वापरतोय. काय कधी कधी संगत गुण होतो, वातावरणाचा परिणाम होतो. जेव्हा प्रभू हनुमंताचा प्रवेश रामायणाच्या कथेमध्ये होतो, रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये होतो, तेव्हा या कथेला रंगत भरत जाते. भेटच मुळात नाटकीय आहे. भेटच मुळात कशी बघा, म्हणजे असं थेट हनुमंत समोर आले आणि रामचंद्राच्या समोर उभे राहिले, प्रभू रामा मी तुमचा दास, असं नाही झालेलं. किती नाटकीय ढंगाने भेट झाली आहे बघा. दोन तापस वेशधारी कुमार मनुष्य जंगलामध्ये फिरतायत. तापस वेशधारी असले, ऋषीच्या वेशात असले तरीही ऋषी वाटत नाहीत. कोणीतरी पराक्रमी राजपुत्र असावेत असे तेजपुंज राजपुत्र पोचलेले आहेत याची जाणीव सुग्रीवाच्या पर्यंत पोहोचते. आणि सुग्रीव कोण आलेत हे बघण्यासाठी हनुमंताला पाठवतो. तिथेही हनुमंत वेश बदलतात. एका पंडित ब्राह्मणाचा वेश घेऊन मी पुरोहित आहे, राजपुरोहित आहे सुग्रीवाच्या दरबारातला, हे सांगून ते प्रभू रामचंद्रांना भेटतात आणि तिथे त्यांचा संवाद होतो. मुळातच प्रवेश, कथेतला प्रवेशच असा नाटकीय आणि रंजक असेल तर किती हनुमंतांच्या पुढच्या लीला काय काय असतील विचार करा. अगदी या कथेत खरा रंग भरलाय, या कथेला खरा आकार दिलाय, या सगळ्याच घटनाक्रमाला खराखुरा अर्थ दिलाय तो हनुमंतरायांनी. म्हणून त्यांचं स्थान खूप अबाधित आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रामाची आणि सुग्रीवाची मैत्री व्हावी यासाठीच माध्यम बनतात हनुमंत, माध्यम बनतात मारुती. तेच हनुमंतांनी सुग्रीवाची आणि रामाची भेट घालून दिली आहे. त्यांच्या दोघांच्या मध्ये मैत्री घडवून आणली आहे, संधी घडवून आणली आहे, करार घडवून आणलाय. कारण मुळात हनुमंत सुग्रीवाचे हे सहकारी, त्यांच्या दरबारातले दूत ते वालीच्या होते, पण बाजू न्यायाची म्हणून सुग्रीवाच्या बाजूने आलेले. सुग्रीवावर अन्याय झाला आहे, सुग्रीवावरचा अन्याय दूर करावा म्हणून हनुमंतराय सुग्रीवाच्या बाजूने आलेले. मग आपल्या स्वामीला अधिक सशक्त करण्यासाठी आपल्या आराध्याला सोबत घ्यायचं आहे. स्वामीला सशक्त करण्यासाठी आराध्याला सोबत घ्यायचं. पुढचं आयुष्य तर प्रभू रामचंद्राच्या पायाशी घालायचं आहे. स्वामीची आज्ञा असली पाहिजे ना, स्वामीची परवानगी असली पाहिजे. मग स्वामीलाच प्रभू रामचंद्रांना भेटवायचं, एकमेकातली विलिनीकरण करायचं आणि मग आपोआपच रामचंद्राची सेवा म्हणजे राजाची आज्ञा, स्वामींची आज्ञा पाळल्यासारखं होईल. हनुमंतरायांनी ती मैत्री घडवून आणली. हे करताना न्यायाने वागणाऱ्या हनुमंतांनी
अन्याय केलेला नाहीये. न्यायाची बाजू सुग्रीवाची, म्हणून ते सुग्रीवाच्या बाजूने आले. हे जितकं खरं आहे तितकाच अंगदावर अन्याय होऊ नये, वालीपुत्र अंगदावर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली आहे. त्यांनी सुग्रीवाला राज्याभिषेक करवतानाच अंगदाला राजपुत्र घोषित केलं आणि सुग्रीवाच्या नंतर सुग्रीवाचं राज्य त्याचा पुतण्या अंगदाला मिळेल्याची व्यवस्था केली. बघा, याला म्हणतात न्यायप्रियता. वालीच्या मृत्यूनंतर अंगदाच्या मनामध्ये सुग्रीवाच्या विषयीचा रोष येऊ नये यासाठी अंगदाला राजपुत्र केलं आणि त्यालाही त्याचा न्याय देऊन टाकला. म्हणून हनुमंतराय पूजनीय ठरतात. जेव्हा आपला स्वामी राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाच्या त्या काळामध्ये पाऊस सुरू होता. या पावसाच्या काळामध्ये बाहेर पडणं अशक्यप्राय होतं. काही महिने थांबावं लागणार होतं. पाऊस थांबल्यावर बाहेर पडायचं होतं. सीतामातेच्या शोधामध्ये निघायचं होतं. पण पाऊस थांबला तरीही सुग्रीव आपल्या राजोपभोगामध्ये मग्न आहे याची जाणीव जेव्हा हनुमंतांना होते, जेव्हा प्रभू रामचंद्र अस्वस्थ होतात, सुग्रीव बाहेर पडणार आहे की नाही याची चिंता त्यांना लागून राहते. लक्ष्मण क्रोधित होतात आणि म्हणतात की बाहेर पडायचंय की नाही, तेव्हा आपल्याच स्वामीला त्यांनी दिलेल्या वचनांची आठवण करून देऊन सीता शोधासाठी बाहेर काढण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे. तर बाहेर काढलं. चला आता निघा, तुम्ही शब्द दिलाय, बसला तिथे मजा करत, तसं जमणार नाही. हनुमंतरायांनी बाहेर काढलं. जेव्हा शोधत 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 धनुष्यकोडीच्या समुद्रकिनारी आले, तेव्हा जांबुवंतांनी हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली आणि सीतेला शोधण्यासाठी म्हणून समुद्रावरून 100 योजने उड्डाण घेऊन ते निघाले. हे बघा, ही क्षमता हनुमंतरायांच्या मध्ये होती. सीता कुठे आहे याचा शोधच लागला हनुमंतांच्या पुढे. म्हणजे रामायणातल्या ज्या सगळ्या महत्वपूर्ण घटना आहेत त्याचे कारण हनुमंत आहेत. सीता कुठे याचा शोधच लागला हनुमंताच्यामुळं. बरं, जाताना तिथेही आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा वापर करून दिलाय. एक राक्षसी होती सुरसा नावाची, जी हनुमंतांच्या रस्त्यामध्ये लंकेच्या आजूबाजूला समुद्राच्या काठावर बसलेली होती. तिला देवाचं वरदान, ब्रह्मदेवाचं वरदान मिळालेलं होतं. या समुद्रावरून जो कोणी जाईल तो तुझं आहार बनेल आणि त्याला भक्षून तू तुझं आयुष्य कंठावं. तुझ्या जबड्यात आलेला माणूस बाहेर जाऊ शकणार नाही हे वचन दिलेलं होतं. हा वर दिलेला होता. ती सुरसा आपला जबडा मोठा करून बसली. आता अडचण अशी हनुमंतांची की ब्रह्मदेवाच्या वरदानालाही खोटं ठरवता येत नाही आणि सुरसेच्या पसे अडकून बसलो तर रामरायाचं काम अडकून जाईल. मग त्यांनी काय करावं, अगदीच सूक्ष्म रूप धारण केलं. सुरसेच्या मुखात गेले, ब्रह्मदेवाचा शब्द पाळला, पटकन बाहेर आले आणि निघून गेले. सुरसेला कळलंय नाही हनुमंत आत कधी गेले आणि बाहेर कधी आले. ते तिनं तोंड मिटून घेतलं, तेव्हापर्यंत ते बाहेर आलेले होते. किती चाणाक्षपणा आहे बघा. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून ब्रह्मदेवाचा वरही खरा ठरवला आणि रामकार्यामधली अडचण देखील दूर केली. पुढे निघाले. पुढे मैनाक पर्वत आला. त्यांनी सांगितलं की हनुमंता आराम करा. त्याचा मान सुद्धा राखला, स्पर्श केला आणि पुढे निघाले. थांबले नाहीत, कारण थांबले असते तर रामकार्यामध्ये विलंब झाला असता. पुढे लंकेत पोहोचले आणि लंकेत पोहोचल्यावर प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या मुद्रिका, म्हणजे बघा उल्लेख आहे याचा रामायणामध्ये की त्याआधी जर संस्कृत भाषेत हनुमंत बोलले असते तर कदाचित सीतामातेच्या मनामध्ये मायावी रूप घेऊन आलेला कोणी आहे का अशी शंका आली असती, कारण रावणानं असे प्रयत्न आधी केले होते. तशी शंका येऊ नये यासाठी अयोध्येत बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेचा वापर हनुमंतांनी केला आणि सीतामातेशी संवाद साधला. अयोध्येतल्या बोलीभाषेचा वापर केला. मग अंगठी दिली, मग विचारलं भूक लागली आहे खाऊ का. हे भूक लागली आहे खाऊ का आज्ञाधारक पुत्राचं काम नव्हतं. त्यांना कळलं होतं की आपण आलोत, हे तिकडं कळलं पाहिजे, रावणाला कळलंच पाहिजे. म्हणून मग त्या अशोक वाटिकेमध्ये उत्पात केला. तिथले झाडं बिडं तोडून टाकले, तिथल्या सैनिकांना प्रचंड जखमी केलं आणि मग रावणानं बंदी करून घेऊन गेला. बंदी करून घेऊन जाण्यात सुद्धा खेळ होता. युद्धनीती होती. रामाचा एक सेवक
रावणाच्या सैन्याची आणि राज्याची अवस्था काय करू शकतो हे दाखवण्याची ती गरज होती. ही होती युद्धनीती. युद्धाला येण्यापूर्वी शत्रू सैन्यावर असा प्रहार करायचा की आपला शत्रू प्रबळ किती आहे याची जाणीव त्याला झालीच पाहिजे. आणि मग रावणानं पुढे शेपटीला आग लावली, यांनी अख्खी लंका जाळून टाकली, सगळ्या रावणाच्या सैन्याचं मनोबल खच्ची करून टाकलं. सगळं अगदी बापरे काय हे भयंकर अशी वृत्ती त्यांच्या मनात आली आणि मग निघून गेले गपचूप, आपली शेपटी विझवून. काय घडलं नसल्यासारखं निवांत जाऊन प्रभू रामचंद्रांना सगळा वृत्तांत सांगितला. या वृत्तांतात लंका जाळून टाकली हे सांगितलं की नाही मला माहित नाही, पण सगळं सांगून टाकलं की सापडले, भेटले, सगळं झालंय. युद्ध सुरू होतं त्यावेळीही हनुमंत आपला पराक्रम दाखवत राहतात. पण जेव्हा इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मणाला मूर्छा येते तेव्हा संजीवनी आणण्याचं काम प्रभू रामचंद्रच करतात. जेव्हा नागपाश अस्त्र सगळ्या सैन्याला मूर्छित करत असतो तेव्हा विष्णूचं वाहन असलेल्या गरुडाला बोलवून या सगळ्यांची मूर्छा दूर करण्याचं आणि नागपाशामधून दूर करण्याचं काम हनुमंतांनीच केलेलं आहे. म्हणजे अगदी लंकेतून वैद्याला आणणे, वैद्यांनी सांगितल्यानुसार संजीवनी बुटी आणणे आणि नागपाशातून मुक्त करण्यासाठी गरुडाला बोलवणे, हे सगळं काम हनुमंतांनी केलेलं आहे. सगळं काम. प्रयागराजला जेव्हा रामराय थांबले तेव्हा परतीच्या प्रवासामध्ये तेव्हा सुद्धा प्रयागराजमधून अयोध्येला अगोदर जाऊन त्यांना राम येत असल्याची वर्दी देण्याचं कामही हनुमंतांनीच केलेलं आहे. म्हणजे एकूणच रामायणातल्या कथेमध्ये हनुमंतांचं चरित्र, हनुमंतांच्या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण एवढं सगळं करून सुद्धा भावना कोणती आहे? मी रामाचा दास आहे, मी रामाचा एकनिष्ठ सेवक आहे, बाकी काहीच नाही. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये म्हणतो आपण सुद्धा. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. श्रीरामाचे दूत आहेत आणि या दूत असण्यापलीकडं हनुमंतांच्या मनामध्ये कोणतीही भावना नव्हती. रामाच्या शिवाय कोणता विचारच केला नाही. इतके ते रामप्रिय होते. ते इतके रामप्रिय बनले की जो हनुमानाला वंदन करील तो रामाला प्रिय असेल. रामापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सुलभ मार्ग कोणता असेल तर तो हनुमंत होते, ते मारुतराया होते, आहेत. म्हणूनच आजही सगळेच लोक प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचण्याचा आणि संकटातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग कोणता अवलंबत असतील तर तो हनुमंताचा. म्हणूनच हनुमंतांची मंदिरं जास्त आहेत आणि संकट मोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नमस्कार.